शाळवान हटनिरोपण चतुर्वेदाचा मळी सर्वज्ञाता अविस्मरणीय असा वेळा पडताय. काल नागदेव भटांना वेद प्रदान केले, वेदांत ज्ञान केलं, संक्रमण केलं. आज शाळेवानाला हटनिरोपण करतात. उदयाचा पूजावच हरानंतर बाईचे पतिछायेवरी आसन केलं. अश्विनी उपविष्ट असतील सर्वज्ञ. तर महादेवरायाचे राऊत शालिवाहन आले. राजा मंडलिक राजांमधले प्रधानमंत्री दंडवती घातली, श्रीचरणालावणी बैठले. मध्ये आता सर्वज्ञांचा बऱ्याच दिवस मुक्काम आहे आणि ही वार्ता महादेवरायाच्या दरबारात गेलेली. दररोज कोणी ना कोणी अधिकारी भेटून सर्वज्ञांची चौकशी करून घेऊन जाईल. त्यापैकी हे अधिकारी आहे. हे थोडे वेगळे आहे. तर ते बसताना नाडी खुंटीत बैठायचे, नाडी खुंटीत उठायचे. नाडी फंकरे हा हटमार्गातला साधारण पाठ आहे. विशिष्ट नाकातून हवा काढून आवाज करायचा, फुंकायचा. भक्तिजना ते कुशले मग ते म्हणतात. हे हाट जाणती तुमचे गुरु असलेले आहेत ना, एकच काय हात सर्वज्ञ भक्तिजना हा एक गमतीचा विषय. भक्तिजनाला विचारलं, भक्तिजन काय म्हणतो? गप्प बसले, उगेच बसले. मग तो स्वामींनाच विचारतो, जी महाराज तुम्ही हाटगा गोसावी सिंहगुटे मिळा, सिंहगुटाची वेळ आहे आणि ना असं सिंहगुटे मिळा करणे किती वेळा आहेत. लगेच तुमच्याकडे पाठांतर पाहिजे. सर्वांनी म्हणतात आपण नाही ते म्हणतात होय हटतो आम्ही ती जाणं. हे हट आहे आणि ती हट योगी कोण द्वारावरतीला असं हा हट योगी आहे आणि योगी हा पितुकला स्वामींच्या खोड्यात करतोय. सर्वांनी म्हणाल तुम्हाला येते का? बोला बरं बघू म्हणा. मग ते बोलू लागले. हे सगळे श्वासोच्छ्वास म्हणून करत म्हणजे नावच जारक पूरक कुंभक त्राटक हाटे वळीत पळी धडे. असं प्राणायाम योग येतो त्या व्यक्तीला जोड्या पळत नाही वगैरे त्याचं पाणतळ होत. म्हातारा होत नाही ठरत्या. मग असं तो सांगत असताना सर्वज्ञान त्याचा कानामध्ये पांढरे केस बघितले. कानाचे सर्वज्ञांचा हा हो असा हट तुम्ही जाणार करायचे काय म्हणून अंगळ्या कानसुरी दाखवले, खडाकडे दाखवले. गाडीचा केस पांढरा झालेला. सर्वज्ञ म्हणता भाऊ हटाची काळी ती आहे ते होती. असं असतं देवाला हट बांधतो ना रे, त्याला असं होत नसतं. मग तो थोडासा स्वामींना म्हणतो जी हा आमचा अप्रयत्नामुळे जसे आपल्या अस्थिपरी याला बांधते ना
त्याला पण असं होत नाही. वळीत पळीत बागत नाही. म्हणजे आपली कडली साधना इकडला हट असते पैसा हट. मग त्याला काय ऊन वारा पाऊस कसं सूत्राला सांगतो. त्याला धातू साम्य असतं. त्याला राहत बादल काय फक्त योगी तुम्ही धातू सप्त धातू योगी हट योगी तो हट योगी म्हणतो म्हणून तुम्हाला योगी पुरुष म्हणतात. आणि आपलं तर सगळं दुखतं. तो आपला प्रयत्न आहे फळच्या फक्त तर त्या विजेवर राहिलं काय नाही. आपण त्या विजेवर नाही मग आपला अंग काय डोकं दुखतात काय देखील गोंधळायचं कठीण आहे आपलं. पण हे जसं ज्ञान ऐकलं तर मग स्वतः असं समजून घ्यावं की आपला योग बनलेला आहे. मग आपल्याला हे सगळ्या गोष्टी वाटतात. एक तर तो बंगला असेल किंवा आपला प्रयत्न आहे आणि मग ते होईल. आता गप्प बसावं लागलं म्हणजे बोला ना मग काय नाही तुम्ही बोला. मग सर्वांना घटाची कार्य सांगू लागले झोपू लागले सर्वांना नंतर हटई वयस्कंदे बघा वयाचं संबंध अपमृत्यू जिंकते त्याला अपमृत्यू येत नाही. आपल्याला आहे ना ते स्वामी करून वैदिक फळीत लोपती त्याची हट अभ्यास हिताची वैत फळीत घे हा ब्रह्मविद्येचा हट. इथं देवतेचं घडतं. ब्रह्मविद्येमध्ये सगळे विद्याच आहेत ना त्याच्यामुळे काय तुम्हाला प्रॉब्लेम काय. तर म्हणतात मग अभ्यास केली काय म्हणा पूर्ण अभ्यास केला तर काय ब्रह्मविद्या अभ्यासताना सगळं धरतात शांतीची सगळे निरोध परिहार आहे ना. तिकडे स्वामी धरतात तिकडे त्याची जी देवता जी विद्या आहे ती सगळं धरून टाकते त्याला काय होत नाही. तो हातागडासारखा होतो आहे ना. आणि मग त्याचा गर्व गेला. जी जी म्हणाले आम्ही पैसून ना बोलवून काय हे गोसावीत बोलावे गोसावीत पैसा पैसा सर्वजणांनी मग आता आपण निरोपण केला असं पण मायंबट्टाने तुम्हाला समजून सांगितले. आम्ही आता याची सोयही नाही ना. मग त्यांनी पाणी पोकळे पुष्पे काही द्रव्य दर्शन करून गोसाव्याची दंडवती घातली श्रीचरणा लागले आणि मग ते गेले. असा हा शालिवाहन आहे तो रायाचा राऊत. त्यांना सर्वज्ञानी हटनिरोपण त्या घाटीच्या राणीमध्ये तो हट येतो. काय म्हणायचं काय हट आहे हक्क येतो म्हणजे काय असं आहे का राज्यावर का हक्क हे हक्क म्हणतो इंग्रजावर म्हणतो इंग्रजांचा होता का पण तो राणीचा आहे ना. तो राणीच्या पुढे बोलतो ना. हा तो म्हणतो हे सगळं प्राणीच आहे बरोबर आहे. किती आमच्या मालिकाला किती अभ्यास करतात लोक आहे ना. 12-12 वर्ष
महाभारताचा अभ्यास 12 वर्ष केला. पण सगळे महाभारत जेवढे आहेत भारत देशात तेवढे अभ्यासले. मग तसं रामायण कितीतरी वर्षात केला, संकलन केलं आहे ना, त्या कलाकार नियुक्त केले, बरोबर शोधले कलाकार. महाभारत करताना खूप केलं. त्या कृष्ण कसे शोधले त्यांना, बरोबर घेऊ कृष्ण होता. काय होतं कृष्ण? अरुण नाही, अरुण राम होते. कृष्ण कोण होते? नितीश भारद्वाज. ते सगळे न टाका म्हातारे झाले आणि कोणाकडे त्याची आर्थिक परिस्थिती खालावून जाते ना. काल परवा एका अभिनेत्रीने कुमकुम भाग्यात काम केले, आत्महत्या केली. यांच्याकडे कलाकारांना असं काहीतरी बांधून दिलं पाहिजे. त्या वेळेला पैसे मिळतात नाही, कोणी कुत्र विचारत. मी भारत देशाचं दुर्भाग्य आहे. पद्मश्री अवॉर्ड घेणारे लोकही समजून मिळतात, पैसे नसतात ना. ते गीतकार आहे ते सुख ते सर्व साथी दुःख मिळणार, त्याला त्यावेळेस झालाय. सगळ्यांनी करून दिलं, पैसेच नाही. फिल्म इंडस्ट्रीचा सगळ्यात मोठा गीतकार. चलते असते सगळे विचारतात पैसा आहे तोपर्यंत. पैसा संपला, इथं पैसा संपला की कोणी विचारत नाही. सौंदर्य संपलं कोणी विचारत नाही. हिरोईन तारुण्य आहे तोपर्यंत सगळे माथ्यावर होतात. पैसा आहे तोपर्यंत वय निघून गेलं असं होतं रे. आपलाही असं त्या जन्म होते असती पाहिजे. होतो विजयची अवसर विषय तो दिला नाही ना, तर तिकडं काम म्हणजे अन्यथा ज्ञान नाही आहे. हा बी हातच आहे. मार्केटिंग कसं चालते बघा जगात. आपलं व्हॅल्युएशन होतं, आपल्या आनंदात राहावं. मग काळ कोणासाठी थांबत नाही. तरुण म्हातारा सगळं होतं. आणि त्या विचारायचे कांसोले दाढी केसाची पांढरी झाली, झुकून बसला असेल तो. सर्वांनी पता नाही काय काय निरूपण केलं. हे चिंतन डोळ्यासमोर ठेवून आपण आपला हट बांधणार, है का? आपली अस्थिपरी बांधणार. आणि सर्वात मोठा संपत्ती तुम्हाला कोणती असेल? दक्षिणा नाही, आश्रम नाही, गाडी नाही, आरोग्य. आरोग्य संपदा. आरोग्य चांगलं आहे, शुक्रवंश धरण. सर्वांना अशा वेगवेगळ्या वेळा करून आपलं सर्वज्ञत्व प्रकट करता येणार. सर्वांग वेळात बघा वेगवेगळ्या सगळ्या प्रकारच्या. आता इथं शुकर डुक्करच आहे सर्वज्ञांचं. रानडुक्कर असेल ते मागेल ते उद्याचा पूजावसा झाल्यानंतर सर्वांनी कहाणाकडे गिरणारे केलेलं आहे तिथं. ते राम राखीचे महादेवरायाचे राखीले होते. ते पूर्ण जागा गोसावी कान्हाळ्याचे पश्चिमी पाळीवर टाकले. सर्वज्ञ तिथं गेले, विजय केले.
तेव्हा तैथुनी रान चोरून हे रानडुकर तो पहिलाकडून गोसाव्या वधूची ओळवळ करीत आला. इतर वेगाने आला तो. भक्तिजन सोबत होते ते भिहाले. दिजी सोर सोर आला आणि अवघेच पळाले. गोसावी पाळीवर उभे राहिले. गेला भक्तिजन पळून गेले, लपले ते. तो सोरू पिंजरी वावणी हुळहुळ करी गोसाव्याला होत आला. स्वामींना आता तो मरणच टाकायचा अशी स्थिती आलेली आहे स्वामींवरती धावून गेले आठवड्या आपण. आणि त्यावेळेला सर्वज्ञांची कृपा दृष्टी आठवावी. कृपा दृष्टी अवलोकिला तो आणि त्या शुक्राचा रोग घडला. तसं आपल्याही जीवनामध्ये आपण म्हणतो ना, प्रायचित्त मी शुकर, मी स्वान, मी शुकर, मी मांजर असं नुसतं म्हणून दंड घालून ध्येयमध्ये हे ऍड करावं. जसं तो शुकर रोग हरण केला, सर्वज्ञ श्री सगळ्या माझे शुकर कसे वळवळ करतो. रोष आपलं काय वळवळ करते, धावून तो जातो आपण. कडरिपू काम क्रोध लोभ प्रसव देवाले सारखं गुरु अंगावरच येतात तुमच्या. तर देवा ते कृपा दृष्टी अवलोकन करून माझा रोष प्रसवांचा हरण करावा. ते स्वामी नष्ट केला नाही तर चालते, पण क्षमणी केला तरी भरपूर होईल. शमदमादी साधन मुक्त क्षमानिदम. कुठं श्लोक आहे हा गीतेमध्ये, कुठं आहे असं ते पण चिंतन करावं. असं थोडं मनाला, इंद्रियांना, विचारांना असं देवाकडे लावत राहणं म्हणजे तुमचं नाही. मग काय होत नाही, तुम्हाला कोणी बागत नाही. काय मन तुम्हाला साथ देत नाही, विचार नाही, वासना नाही, प्रसव नाही, शोभ नाही, काय होत नाही. आपल्यातली ती अर्थ निघून जाते, म्हणून या सगळ्या गोष्टी होतात. बरं, आपल्या जी अटॅचमेंट आहे ना, स्वामी आम्ही द्या असं हा हट आहे ना आपला. मार्केटिंगला बसलेले आहेत आपण अस्थिपर्यंत. आणि ते होलसेल मार्केटिंग आहे तुमचं. तुमचं डीमार्ट आहे ना, तर स्वामींचं मार्ट आहे. सगळ्या वस्तू लाईन तो एक आकर्षक मान्य आहे ना. आपल्या चक्र स्वामींच्या डीमार्टला किती वस्तू आहेत ठेवलेलं आहे. आणि त्या वस्तूंची देखरेख करायची, ती वस्तू मार्केटिंग करायची मस्त आणि स्वामींना विकायची. संकल्प द्यायचा आहे ना वेगळीचा. ते काळी देतवा ज्या संकल्प होणार. आता हे बोललं असं मोठं होईल प्रकरण आहे. आधुनिक पद्धतीतून स्वामींना कसं आठवा. हे डीमार्ट आहे, त्याला किती मजले आहेत, 6 मजले आहेत. खूप मोठं आहे स्वामींचं मार्केट. ते रामायणात 15 दरवाजे आहेत. प्रगल्भ ज्ञानाची याशिवाय तुम्हाला ते मार्केटिंग करता नाही.
आपलं मार्केटिंग म्हणजे एकदम वैराग्यच असतं. मार्केटिंग म्हणायचं टिकलो ऑफिस विचार म्हणजे असे खुशी आहे ना कर्मकांड. फरावळ आहे. आणि आणखी हिंदू धर्मामध्ये कर्मकांड आणखी गेले त्या विज्ञानेश्वराच्या नाही 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 मध्ये नाही जाता येईल करा तो 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 जे अरे आता कुठं काळ बदललाय सगळ्यांनी किती आहुती दिल्या कर्मकांड घालवायला. पण आपल्या मठ मंदिर आणि मात्र हिंदू लोक वैदिक कर्मकांड आहे तो आमचं ठीक आहे तो पवित्रता ठीक आहे. पण साधूनही नाही जायचं बाहेर नाही जायची वगैरे वगैरे आहे ते चालू. तर हा जो रोष आहे तो सर्वज्ञानी हरण केला कृपाल आपला हरावा आहे. आणि मग तो गोसाळ्यापाशी उभा आहे. बघितलं आम्ही उभा राहणार भाज्य म्हणत आहे तो डुकर दुरुस्त उभा राहिलं पाहिजे समज 2 मिनिटं आम्ही बोलले त्यांना मौन बोलणार झालं बरं आहे तू येत कुठल्या सांगणार सिंह आला तो हडफळ्याचा मारला आणि थांबा सिंहराज घ्या तुम्ही बघायला लागलं तुम्ही पुढे माणसं लागतील आणि मारतील आता या निघा तुम्ही काय तुमच्या माग माग डांगरे या बाय अलविदा असं कुठेतरी कनेक्ट करायचं ते मग कनेक्टिव्हिटी इथे इतकी मोकळं दिलेलं आहे सांगून भलतंय का भलते भलत्या आपण स्वामींनी हे आठवायला तुम्हाला बंधन नाही ठेवलेलं. वैदिक शास्त्रामध्ये उपनिषदांमध्ये बंधन आहे असंच वाटावं लागतं असंच आणि तशाच मंत्राने तशाच क्रियेमध्ये आठवावं लागतं त्या देवतेला असं आगळून बगळून चालत नाही. स्वामी लगेच मुक्त करून टाकले तुम्हाला. तर तुम्ही जीव आहे तुम्ही अज्ञानी आहात. स्वामी माहिती हा प्रसव कार्य स्वभातला आहे हा अधिकारी आहे हा इंद्रिय अर्थात आहे हा सगळ्या गोंधळातून मला कधी कोण आठवण मला बरं जसं आठवल तसं आठव बरं काय आठवण तर आठव तुझी आठवण स्वीकार किती करुणा आहे ना हे सगळं पोटात घालणं कोणा करत त्याचं काम पोटा आनंद वापरा त्या डुकराचा अपराध आम्ही किती पोटाने एक सिंग खूप असला असतं तर झाले असते त्या श्रीमूर्तीला झंब झाला असता आघात केला असता ना विश्व हरणापर्यंत आलेला आहे तो झोपणाचा बारीक वेळा चिंता नाही आणि तो घुरत आलाय ना मुसमुसे आहे तो मुसमुस्या परमाला असं असतो फन 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 करतोय बघा साधू आणि पाहिले ते ज्ञान पाहिजे फन पण करत सगळा वास पडला ना वाटे पडले तर बाबा बाबा काय पण चालायची त्यांची मार्ग गोळा करायची असं सगळीकडे असतं ते स्त्रियांचं सारखं चालतंय साब वाया
तपस्विनी. तपस्विनी म्हणायची लाज वाटते की नाही, काय तपस्विनी सदस्यनी आली, ह्याच्या आधी तपस्विनी फनफन करते का? डुकरी असेल डुकरी. हा डुकर आणि डुकरी. तरीही स्वामींनी तो आरंभ केला आणि मग तो हुंगत हुंगत लिहिला. डुकर धुईला हुंकतात, आपण अस्थिपरीला हुंगत हुंगत जावं. अस्थिपरी आपली माय आहे ना, भारत माता, अस्थिपरी माता, अस्थिपरी माता की जय. शिनाईची जय म्हणण्यापेक्षा मी जे म्हणा आहे का नाही. अस्थिपरीची आईची जय, खोकलाईची जय. आणि कोणत्या आहेत आपले परमार्ग, शिनाई आणि कोणती लय आहे तया. अवघडच आहे का नाही. तर अशा प्रकारे तो गेला आणि आता जळतुंगेचे देऊळ, जळतुंगेचं देऊळ आहे येरोळला. जलदेवता जलतुंगा तेच आसन आलं, जवळच आहे ते. मग भक्तीजन अवघे आले, मग खरे लागले, प्रेम वाटले त्यांना. एकदा माणूस निर्लज्ज होतो ना, मग काय सांगतो परमार्थाच्या अगदी काय वाटत नाही. अगदी निर्लज्ज राहायला असतो त्याला काय वाटायचे, स्वामींचं वचन बंगलं काय, निर्लज्ज राहिलो काय, कसं बसलं काय, काय नसतं. ते आले बिचारे लागून, हरतिया माना घातली, बहिरेगा काढती, गोसाव्या समोर बैठतो लागला. माळाखाली घातलं बिचारीने. आता सगळ्यांनी आपण तरी तुम्ही देवाकडे ताट म्हणायला जाताय, सगळं करून अंगून सगळं पाप, बाहेर पाप अंगून जात आहे आणि अवसर करताय. नाही आवड काम आहे का नाही, कठीण नाही, मी नाही त्यातला. बर चला, तर अशा प्रकारे ते विचारे. आणि स्वामी हास्य केले, हसले स्वामी. सर्वज्ञ म्हणता काय गा बेहाली, असं स्वामी हसता स्थानापती प्रसाद हसतो, वळ नसते मला सोडून गेलात ना, मी गेलो असतो तर तुम्हाला काय, मी गेलो असतो कोण तर, असं सर्वज्ञांचं थोडक्यात म्हणायचे. आता सर्वज्ञ म्हणतात भक्तीजनाला, आता कोणतं म्हणलं तुझी मला पापी चांगल्या गोसाव्या ते सांडव म्हणजे, गोसावे असता आम्ही का, आम्हाला काय होत असे हे पण विसरलो. स्वामी असताना आम्हाला काय झालं, पण आम्ही प्राण वाचवला. काहीसे भयगी पर्यायशी दुर्मती, ही दुर्मती असते आपल्या ठाई आणि माणसाला देवापासून पळवते. सुमतीवाला नाही पळत. किती संकट आले, दुःख आले, रोग आले, अपघात आले, जवळची माणसं सोडून गेली, विरह झाला, प्रेम भंग झाला, संसार, कुणी हृदय तोडलं, कुणी विश्वासघात केला, बायकोनं विश्वास ठेवला, आर्थिक आपत्ती आली, लेकरू मरून गेलं, आहे का नाही, जमीन निघून गेली, पिकलीच नाही, पाऊसच पडला नाही, आणि म्हणायचं देवाने काय, देवाला सोडलेलं आहे. ईश्वर भक्ती सोडली आणि चाले गेले विकल्पाला शरण, तांत्रिक मानसिक. ह्या देहाच्या पुष्टीसाठी माणूस काही करतो, काहीही करतात लोक. ती दुर्मती असते. मग यावर सर्वज्ञाने निरोपण केले. निरोपण प्रवेशन झाले. आता हे निरोपण मलाही सांगता येणार नाही, बटने सांगितलं नाही तर आपण कसं सांगा. पण ते निरोपण खूप मोठं आहे बरं. मग निरोपण काय केलं असं सर्वज्ञानी याबद्दल
ही दुर्मती, ऐशी दुर्मती. मग हा सगळा प्रकार झाल्यानंतर सगळेजण आता पिट्याला आलेले. तिथे बाईसा सर्वांनी सांगितलं बाईसांना. आता बाईसा म्हणजे बाईसा, तिथे चालत नाही असं सांगून बदल काय ऐकणं. बाईसा म्हणतात, पोरे हो बाबा, ते कैसे सांडून गेली ती. सर्वांनी म्हणतात, बाई तुम्ही असती तर नव्हती का. आहे बाई, बाईसांना गिफ्ट दिली सगळं. बाई तुम्ही असल्या असत्या ना, आम्हाला सोडून गेल्या नसत्या बरोबर. लई महागाची पिशवी भरते ना, गेले पळून. थोडं काय झालं की निघाले, आहे की नाही. भरलीच पिशवीला गेली बाईनं. त्यामुळे बाई तुम्ही गेला नसता बरं, ते आम्हाला सगळे सोडून गेले बरं, आम्हाला एकटं टाकलं. बाईसा म्हणतात, पोळे हो, आधी पाणी दिवा पाजळला होता. बाबा असता तुम्हाशी काय होत असे रे. आणि मग बाईसा पोपो सरल्या. बाईसांची उच्च लेवलची भक्ती आहे ना, बाईसाला कोप आलाय. सर्वांनी कोपो दिलं, मला कोपो द्या जयांची. सर्वांनी मुश्किल होता. एक प्रसंग, एक वेळा त्यातून अध्यात्म. सर्वांनी म्हणतात, बस जाऊ द्या बाई, जाऊ असू द्या. ते तेल टाकलं आपणच, आहे ना. बाईसांना कोपू लागल्यानंतर कोपायला लागला आपण. आणि आता स्वामी तत्वज्ञान निरूपण करतात. काय म्हणतात, पळे तो काही मागवता परतो नाही, परतले पाऊल ते निके. समग्र विषयी सर्वज्ञाचं निरूपण करतात. मागवता परतो येऊ शकत नाही का. विचार केला तर आपण येऊ शकतो ना मागवतो. चुकलं म्हणून काय झालं. या सर्वज्ञाचं किती मोठं मन आहे. आम्हाला मन नसतं ना, ईश्वर स्वरूपाचं दयाळूपण आहे, ते कारुण्य आहे. कारुण्य परमाय बाप. कसं आहे ते. विलेप होतो. आपले सगळे पारायणाचे आहेत, पण आपण एकच पारायण देतो म्हणत झालं. ते आपलं नाही आहे, ते आहे ना, ते आपलं नाही आहे. ते तेच करतात बाबा गळीकडे. तर पळत ते परतो नाही, परतले पाऊल ते नाही. अस्तिपर्यंत एक पावलावर परताव म्हणतात. पळे तो परतो नाही, हे विधी वाक्य आहे. सर्व सगळी विधी वाक्य आहेत. मग आपण काही संकट आल्यावर गेले कुठं, तर सर्वांतर परत यावं, आपल्या देवाकडे यावं, धर्म सोडू नये. बाईसा म्हटले, ते कैसे बामा. गोसावी पुन्हा निरूपण करतात. स्वामी म्हणतात, याचा एखादा शौर्यापारख्याचा थोरवाळा देखून पळू लागेल. मोठं सत्य अचानक आलं, पळून जातो. मग पळावयाही ठेवण आहे. कुठून पळणार, तर इथंच आहे. शिवरायांचं चरित्र आठवावं. एवढे लाखो आले तिकडून. जे शिवरायाला पळून जायचे, दबा धरून बसायचे ते सगळेजण. आणि मग पुन्हा उठाव करायचं. ते सांगताय सर्वज्ञ. ते म्हणाले, पळावयाही ठाऊन आहे. मग म्हणे आता सम्रांगणी पडेल तेच निघते. सर्वांनी म्हणावं आणि मग जय जय म्हणावं. सर्वांनी तुटून पळावं, सगळे मारून टाकायचे. म्हणून परते आणि तो चिजांचे. जो परत येतो तो जगतो, जिवंत राहतो अस्तिपरीसाठी, धर्मासाठी, देवासाठी. चुकलं ना तर तेच घेऊन बसणं जिंदगी भर. होत तसं, जीव सोडत नाही. लय विचित्र आहे हा प्राणी. पण स्वामींची शेवटची अपेक्षा, बस ठीक आहे, गेलात ना, या माझ्याकडे, या या, वेलकम वेलकम, पुष्पागतम. नंतर आगतम कृष्ण
पाहत नाही. जेवढ्या ये बाबा ये, तुम्ही स्वागत करावं. तुम्ही विधीवर असल्यावर कंपनी गळा भेट द्यावी तुम्हाला विधीवर असल्यावर. स्वतःहून किती मोठेपण आहे ना. मोठे वाचताना स्वतः करून भेटली येईल माझा रडलेच म्हणून भेटला. सारे मला कुठून गेल्यानंतर बाई सहाऱ्या आहे ना. युद्धपुरावरून कसे भेटले त्याचा हात बाई. महाराष्ट्राने दुखवलं. वाराणसीला गेल्या परत आल्या. स्वामींची खंती नाही ना. अरे युद्धपूरचे कापडे भेटतील वाराणसीतून तिला निर्वेद उत्पन्न. जीवनात दुःख तरी असं कमीत कमी एवढं आपण केले तमाशा जाणीवपूर्वक केला आहे. लय लय केलंय. काय काय केलंय. विचाराने पळेल तो स्वामींकडे पळतो लायना. तिथं कळतच ना कुठं कुठं शेण खाल्लंय आपण. अंधारात काय काय केलंय. किती किती गेलंय आपण. किती लोक तोडले. काय जोडला तो वाचतोय बरं. असं घ्यायला कळतं. ज्ञान कळलं नसतं. जगामध्ये सगळ्याला समजतं. संसारी लोकांनी सुद्धा हे जर लिहा आहे की आपण सासू तोडले, सासरे तोडले, आपली नणंद तोडली, भाऊ तोडला सोन्यासारखा. एखादी अशी असतील नवरंगी नार एकाला घेऊन जाते. तिने विचार करावा. तिने सगळं नाते तोडले. काटे एक विचारायचं तिकडे आधार होता. नेहाला घेऊन आले बाजूला काढलं. सगळं तोडलं. परमार्गाचे असंच असतं. आपण गुरुआई तोडल्या, गुरुभाऊ तोडले, उपदेशी तोडले. इतकंच मारायचं होतं. असं लय असतंय काय काय काय. काम तोडले, प्रसाद तोडले. बायांचं तर खूप असतं. जेवण शकत करायला चान्स असतो इथं गॅस वाट्यावर. माझं तुझं चालतं ते. हे का केलं मी. त्या विचारातून तुम्ही पळून द्याला म्हणता घ्या बसा. आता हे झाले सर्वसामान्य दोष. दुसरे दरवाजाला बसले तर विकार, मग ते विकल्प, मग हिंसा. मग तेच का आणलं पाळायला गेले. गप्पीपत झालं. लग्न जोडून दिले नवरा नवरीला. आता हे काय पळून गेले तुम्ही अष्टीपळ माहित नाही ना. लय कार्यक्रम मग अष्टीकाच म्हणायचा मंचावर. हा हा बर 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 असं सगळा कार्यक्रम चालू राहतो. पता नाही काय काय होत. किती पळालो आपण. किती पळालो. शेवटी तर मेलो. मरताना सगळ्या देवता भूतच जमले. स्वामी नाही आले, स्थान नाही आलं, प्रसाद नाही आला, काय गुरु नाही आला, गुराई नाही, गुरुभाऊ पण कुणीच वाढला नाही प्रसन्न. मग भूत हे भूत काल सगळ्या सुद्धा कोणी खाणार नाही. एवढा आपण परताळ विचारांनी करतो. म्हणजे काम नव्हतं काय यावेळेला. आपण गप बसतात नाही म्हटलं लगेच विषयाला आत घालतात आणि शांत राहतात. पण येतो परतो नाही. सर्वज्ञानी एवढा दृष्टांत सांगितला. थोडा आहे दृष्टांत. तो शिवाजी महाराजांसारखा येतो, सुटून पडतो आणि जिंकतो लढाई. सर्वज्ञ म्हणतात पैशाची येथी जाजो तसे पळे, तो विषय सेवा घडे तरी तोच जर विचाराचा हात धरी तरी मागवता परते. पैसा येथीचा. मी तुम्हाला तिला सांगताना सगळे येथीच सांगत होतो. तेच तर सांगायचं. येथीचा
आचारवंत त्रसे पळे, त्रस उत्पन्न होतो मार्गात. मग व्यवस्था का करत नाहीत म्हणत नाही ना, तर त्रस का उत्पन्न करून द्या. गुरुला म्हणजे पंखा कूलर आणि शिष्याला म्हणजे मोठा हॉल आणि पळत तो गरमी. पळून जाईल ना तो नातेवाईका, घरी जातो तो. घरी जातो तेव्हा उपदेशी शोधतो, मग चांगल्या मोठ्या उपदेशात घरी बंद करतो. श्रीमंताच्या घरी जाईल तिथे. कसं वचन आहे ते? कहत असतंय ते थोर. म्हणून तसं करू नये बरं. रसेही पळेत विषय सेवागडे. आता विषय सेवागडे म्हणजे ते पदार्थासाठी गेला, ते जर तो पदार्थ खात बसतो, मग चांगले उभेशी सदन गाव, सदन प्रदेश तिकडेच पळायचा आठवणीला. खानदेश, इकडं विदर्भ वगैरे वगैरे, जिथे जिथे ठेप आपली आहे तिथे मान्यता आहे. त्याशिवाय ऐकायला मग कोणाची निंदा नाही. स्वामी सांगतात सांगून राहिलं होतं ना. चांगले नातेवाईक, चांगले उद्देश शोधायचे. आठवण म्हणजे करायचं नाही, शोधण्यासाठी आठवण करायचं. मग मग आपला परिचय होऊन जातो. मग उपदेश द्यायचे आणि मग पुन्हा भेटायला गुरु आले मग मिरवणूक निघते. आणि मग एखाद्या प्रदेशामध्ये स्थिर होऊन जायचं, मग मठ होतो. हे कसं आहे सगळं? अवघी विषय सेवा करणे. तुम्ही कुठून निघाले होते आणि कुठं पोहोचलात? बारीक अवलोकन आहे बरं स्वामींचं. घडली ना विषय सेवा, मदंबेला अवघी विषय सेवा. आपलं तसंच आहे. विचार करावा लागते. पण जरी घडलं असं म्हणतात, विशेष सेवा का चेतन पदार्थाचं नाही इथं काय. विशेष सेवा आहे फक्त. सदन प्रदेशात सदन यजमान, पैशावाल्या पार्ट्या, त्याच्या गाड्या घोड्या, अगदी म्हणजे अर्थ एशी बाबांना. मग तोच मार्गात भेटला असतं तर गेलं नसतं ना ते जर विचारात हात धरी तर मागवता परत ये मार्ग. मार्गाची काय नुसतं पंक्ती खाऊ नये बरं. तुझं 3 टाइम पोथी ऐकावी, मार्गाचं सेवा करावी. ठीक आहे, तो इतकी लावून दे ना. गरमीच एवढे आहे आता यावर्षी, तर तुम्हाला कूलर लावणच लागेल. असं किंवा चटणी चपाती काय भाजी बावडा खायचं नाही. ते खाण्यापिण्यासाठी तर मार्ग शोधतायत ना, दुसरं काय नाही. विषयासाठी काय असतं? स्वतंत्रता, ज्याला भेट आपलं आपलं करायचं. कुठं सरकलो आपण? सरकलो ना. मग त्यासाठी यजमान, मग त्यांच्या अंजी करा, पैसे लागतील ना. लाईट बिल येतं, मग सगळं बिल येतात. दवाखाना, प्रवास भत्ता, आता हा विषयच आहे हा. मग अवघी विषय सेवा. मोबाईल नेट पॅक मारावा लागतो, रिचार्ज करावा लागतंय. त्यासाठी पैसे लागतील, मग त्यासाठी पुन्हा विषय शोधा. अशी शंका आहे, म्हणून स्वतःला वाचवा हे सांगायचे स्वामींना. विचाराचा हात धरावा लागेल केव्हा तरी. ऐसा हा कवन सदैवासी. बाई सर्व नाही इथे करुणायुक्त निरोपण केले नाही, करुणा उतरलेली. कोणतं दैव आहे म्हणजे आमच्यासाठी? विचाराचा हात धरून येतो तो भाग्य. जो न परतवे तो नागव. परतता पावली म्हणाले, तो नागवला तर त्यापेक्षा मागील पावलाने जो परतता एक पावलाने येईल तो ना. यावर गोसावी नांदेड प्रदेशाची महिषाची गोष्ट सांगितली आणि मग ती चरणाला.